रामकृष्ण हरी माऊली. देवी करंजेश्वरीला करंजेश्वरी हेच नाव का पडलं तुम्हाला माहितीये का? त्याचा मूळ आधार असा की करंजाईच्या झाडाखाली प्रकट झालेली देवी म्हणजे देवी करंजेश्वरी. ही आदिशक्ती जेव्हा प्रकट झाली त्याच वेळी एका कुमारिकेकडे तिने कुंकू मागितले. ती कुमारिका कुंकू आणण्यासाठी जशी वळली त्याच क्षणी देवी लुप्त होऊन श्रीदेव सोमेश्वरांच्या ठिकाणी प्रकट झाली. ही फारच कडक आणि प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावते. म्हणूनच गावात शिरलेल्या महामारीशी युद्ध करून संपूर्ण गोवळकोटला देवीनं रोगमुक्त केले. त्याच वेळी रात्री एका भक्ताच्या स्वप्नात जाऊन आपल्या नाकातल्या नथीचा मोती आणि पदराचा तुकडा कळकीच्या बनात पडल्याचे देवीने सांगितले. सकाळी सर्व गावकऱ्यांसोबत जाऊन तेथे पाहिले असता मोती आणि पदराचा तुकडा तिथे सापडला. तो अजूनही देवळात आहे बरं का. आजही तुम्ही ही चतुर्भुज मूर्ती पाहिली तर तिच्या एका हातात खड्ग, दुसऱ्या हातात ढाल, एक हात आशीर्वादी आणि एका हातात कुंकुवाचा करंडा आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य, अलौकिक तेज असणारी आपली कर्जाबाई भक्ताच्या हाकेला तत्पर उभी आहे. आपल्या या कर्जाबाई आणि देव सोमेश्वरांचा शिमगा 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या काळात असणार आहे. तर तुम्ही पण येताय ना शिमग्याला? तर बोला आदिशक्ती देवी करंजेश्वरीचा उदो उदो.